नमस्कार मित्रांनो, आज आपण कंबाईनच्या एक्झाममध्ये नदी प्रणालीवरती हमखास एक क्वेश्चन असतोच. त्यामुळे आपण आज भीमा नदीची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला डावीकडील नद्या, उजवीकडील नद्या त्या आपण क्रमाने आणि ट्रिकनुसार विथ पी वाय क्यू अशा प्रकारे घेणार आहोत. यामुळे तुम्हाला कोणताही डाऊट राहणार नाही आणि नदी प्रणाली त्यातल्या त्यात भीमा नदी प्रणालीबद्दल तर काहीच शंका येणार नाही. एक्झाममधील काय आता देखील तुम्हाला कमी वेळेत एकतर मेन्सला, कंबाईनच्या मेन्सला आणि प्रीला निम्म्या मुलांचं हेच कन्फ्युजन आहे की काय करावं, प्री करावी की मेन्स करावी. हा कन्फ्युजन देखील मिटणार आहे, कारण तुम्हाला रिव्हिजनसाठी नंतर जॉग्राफी बघण्याची गरजच पडणार नाही. इतक्या छान प्रकारे आपण तुमची तयारी करून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण भीमा नदी प्रणालीला स्टार्ट करूया. तर नदी प्रणाली पाहण्याआधी ही इमेज एकदा पाहून घ्या, कारण एक्झाममध्ये आपल्याला ब्लँक असा महाराष्ट्राचा नकाशा देतात आणि त्यामध्ये ही जी ग्रीनमध्ये डायग्रॅम ड्रॉ केली आहे ना, अशी डायग्रॅम ड्रॉ करून देतात आणि म्हणतात की गेस करा की ही नदी प्रणाली कोणती आहे. भीमा आहे, कृष्णा आहे, गोदावरी आहे की. तर आपल्याला त्यावेळेस लगेच क्लिक व्हायला पाहिजे की ही नदी प्रणाली कोणती आहे. तर भीमा नदी प्रणालीचा स्ट्रक्चर याप्रमाणे आहे. हे एकदा तुम्ही एक 2 मिनटं जरी तुम्ही एकटक म्हणजे पाहिला तर आपल्या माइंडमध्ये बसून जाते की ही नदी प्रणाली कोणती आहे. ओके, तर आपण आता आपल्या नदी प्रणालीला स्टार्ट करूया. तर भीमा आणि कृष्णा नावाचे भीमा आणि कृष्णा हे दोन भाऊ असतात. भीमा हा छोटा भाऊ असतो आणि कृष्णा हा मोठा भाऊ असतो. आता भीमा आणि कृष्णाच घेण्याचे रिझन, कारण भीमा ही कृष्णेची उपनदी आहे, पण ती कर्नाटकात भीमा कृष्णेला कुठे जाऊन मिळते तर कर्नाटकातील कुरगुड्डी या ठिकाणी जाऊन भेटते. त्यामुळे महाराष्ट्रात भीमेचा सेपरेट असा खोरा आहे. ओके, तर भीमाना आता आपण लहानपणी एक खेळ खेळायचो, आय मीना सुपर सीना. तसा भीमाना भोगावतीसोबत आपला वेळ घालवत असतो. काय खेळ तर घोड मीना कुकडी सीना. या आहेत भीमेच्या डाव्या बाजूच्या म्हणजे उत्तर साईडच्या नद्या. कोणत्या तर भीमा आपला वेळ कोणासोबत घालवत असतो तर भोगावतीसोबत. काय खेळण्यात तर घोड मीना कुकडी सीना. या एवढ्याच आहेत भीमेच्या डाव्या बाजूच्या उपनद्या. आता बोरी ही पण भीमेचीच उपनदी आहे, पण ती कर्नाटकामध्ये जाऊन भेटते, त्यामुळे त्याचा इथं काही संबंध येत नाही. आणि भोगावती ही सीनाची उपनदी आहे. या ठिकाणी थोडंफार म्हणजे इथं मी डायरेक्ट भीमेला अटॅच केला आहे, पण तुम्ही लक्षात ठेवा की भीमेच्या आता अनेकदा आपण रिवाईज करूया. भीमेच्या डाव्या बाजूच्या नद्या कुठल्या आहेत उपनद्या तर भीमा आपला वेळ कशात घालवत असतो तर भोगावतीसोबत खेळ खेळण्यात घालवत असतो. कोणता खेळ तर घोड मीना कुकडी सीना. कशा आहे ट्रिक्स राहिली की नाही लक्षात. आतापर्यंत आपण भीमेच्या डाव्या बाजूच्या उपनद्या बघितल्या, ज्या की उत्तरेकडच्या आहेत. त्या एकदा आपण रिवाईज करूया की आपल्याला खरंच येतात का काय, आपण नुसतीच उगाच ऐकायला लागलो आहे, टाईमपास करायला लागलो आहे. तर भीमा आपला वेळ कोठे घालत असतो. भीमा आपला वेळ काय खेळण्यात घालवत असतो तर घोड मीना कुकडी सीना. भीमा आपला वेळ घोड मीना कुकडी आणि सीना हा खेळ खेळण्यात घालवत असते. कोणासोबत तर भोगावतीसोबत. कशा आहे ट्रिक राहिली की नाही लक्षात. भीमा आपला वेळ घोड मीना कुकडी सीना खेळण्यात भोगावतीसोबत घालवत असतो. ह्या झाल्या भीमेच्या आपल्या डाव्या बाजूच्या म्हणजेच उत्तरेकडील उपनद्या. आता आपण दक्षिणेकडच्या म्हणजे उजव्या बाजूच्या नद्या आता आपण शिकून घेऊया. तर इकडे आपला मोठा भाऊ म्हणजेच कृष्णा, याला टेन्शन होतं की भीमा गेलाय तरी कुठं, एवढा उशीर झाला. तर तो शोधत त्याला येत असतो. त्याला राग आलेला असतो की हा भीमा गेला तरी कुठे. तेवढ्यात भीमाला दिसतो की आपला भाऊ कृष्णा यायला लागलोय. तो बघत म्हणतो भाई भाई भाई. भावाला कसं हिंदीमध्ये म्हणतात ना भाई, तसा भाई भाई पळा पळा म्हणतो आणि त्याला मुळामुठा नदी किनारी घेऊन जातो.
आता मुळा मोठा नदी किनारे तर घेऊन जातो. तिथे विचार करतो आता कहाँ जाए क्या करे, म्हणजे कऱ्हा नदी. मग त्या ठिकाणी ना निरा नावाचं एक पेय आहे, त्याचं दुकान असतं. मग तिथून तो निरा घेतो आणि भोगावतीने सोबत आणलेली वडी खातो. आणि भोगावतीने सोबत आणलेली काय खात असतो, वडी खात असतो. त्याला वाटतं की आता इथं कशाला येतो कृष्णा, पण तेवढ्यातच तिकडून कृष्णा येतो आणि त्याला चांगलाच मानेने म्हणजे हाणतच घेऊन जातं. ह्या झाल्या भीमेच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या उपनद्या. कशी वाटली मित्रांनो ट्रिक्स? एकदम छान आहे ना. 5 मिनिटात 1.5 किंवा 2च्या स्पीडनं जरी तुम्ही ऐकला येता जाता किंवा ज्यावेळेस तुम्ही चहा घेत असता त्यावेळेस, तरी तुम्हाला याचा खूप म्हणजे खूप उपयोग होणार आहे. आता आपण लक्षात राहिलेत का नाही ते बघूया. आता ह्यात भाई म्हणजे भामा, ई म्हणजे इंद्रायणी, इंद्रावती पण आहे पण ती गोदावरीची उपनदी आहे. यात इंद्रायणी, भीमाची उपनदी इंद्रायणी. भाईमधला भा म्हणजे भामा, ई म्हणजे इंद्रायणी. पळापळा म्हणजे पवना, मुळा मुठा नदी. पवना ही मुळाची उपनदी आहे आणि मुळा मुठा एकत्र येऊन त्यानंतर मुळा मुठा ज्यावेळेस एकत्र होतात त्यानंतरचा प्रवाह मुळा मुठा नावाने चालू होतो. त्यानंतर कहा जाय म्हणजे करा नदी. आणि निरेचा पेय निरेची उपनदी वेळवंडी ही निरेची उपनदी ती वडी खात असते ना, तर निरेची उपनदी वेळवंडी आहे. त्यानंतर मानेनेच घेऊन जातो म्हणजे मान ही एक भीमाची उपनदी आहेत. तर आता आपण बघूया की आपल्या उजव्याकडच्या नद्या लक्षात राहिल्यात का नाही. तर भाई म्हणजे भामा आणि इंद्रायणी. भाई पळापळा म्हणजे ही काय झाली तर पवना. ही कोणाची तर मुळेची उपनदी आहे आणि मुळा आणि मुठा एकत्र येऊन पुढे मुळा मुठा या नावानेच प्रवास करतात. त्यानंतर करा ही निरेची उपनदी आहे. त्याचबरोबर निरेची आणखीन कुठल्या तर वेळवंडी एक आहे आणि चांगलं मानेनेच घेऊन जातो म्हणजे मान नदी. आणि पुढे ती काय करते तर कर्नाटकातील कुरगुड्डी, रायचूर जिल्ह्यातील कुरगुड्डी या ठिकाणी जाऊन कृष्णेला भेटते. आता ही काय आहे तर भामा, इंद्रायणी. ओके, फास्टमध्ये काढते मित्रांनो, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. ओके, ही काय आहे तर पवना, ही आहे आपली मुळा आणि ही आहे मुठा, ही कऱ्हा, ही नीरा, वेळवंडी आणि ही मान. ओके, आता आपण एकदा म्हणजे रिवाइज करूया की भीमा आपला वेळ कशात घालवत असतो, घोड मीना कुकडी सीना खेळण्यात कोणासोबत घालवत असतो तर भोगावतीसोबत घालवत असतो. हा एक पार्ट झाला. आणि दुसऱ्या पार्टमध्ये काय तर इतका तर त्याचा मोठा भाऊ कोण असतो तर कृष्णा म्हणतो गेलाय तरी कुठं हा भीमा, चला बघून तरी येऊया. त्यानंतर तो भीमा कृष्णाला येताना बघून काय म्हणतो तर भाई म्हणतो आणि भोगावतीला घेऊन पळत काय करतो तर मुळा मोठा नदीच्या ठिकाणी येऊन बसतो. आणि तिथं काय करायचं म्हणजे करा नदी. आणि निरा पेतो, त्याच्यासोबत वेळवंडी म्हणजे वडी खातो. आणि तेवढ्यात कृष्ण येतो आणि त्याला चांगला मानेने हाणतच घेऊन जातं. राहिल्यात का नाही सगळ्या ट्रिक्स लक्षात सांग. एक म्हणजे पूर्ण भीमा नदी 2-3 वेळा जर तुम्ही हा व्हिडिओ स्पीडनं बघितला मित्रांनो, गॅरंटी देते की यातला एकही क्वेश्चन तुम्हाला सुटणार नाही. आणि आपण PYQ पुढे घेणारच आहोत. आता त्याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया की नेमका भीमा नदी काय आहे तर. ओके, तर भीमेबद्दल इम्पॉर्टंट माहिती काय तर ती पूर्ववाहिनी नद्यांपैकी 2 नंबरची नदी आहे. पहिली कुठली आहे तर गोदावरी नदी आहे. ओके, आणि भीमा नदीचा उगम कुठे झाला तर भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर या ठिकाणी झालेला आहे. इम्पॉर्टंटच माहिती बघायची, उगाच टाइमपास करत बसण्यात काहीच अर्थ नाही. आपली मेन्स पण समोर आहे आणि आपली प्री पण समोर आहे, त्या हिशोबाने आपण स्टडी करायचं. ओके, तर आपण हे बघितलंच आहे की कर्नाटकातील रायचूरजवळ कुरगुड्डी या ठिकाणी जाऊन भीमा कृष्णेला मिळते. भीमेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर 451 किलोमीटर आहे. 451 किलोमीटर आहे. आणि प्रामुख्याने हा क्वेश्चन येऊन गेला मित्रांनो काय, पण तो हॅशटॅग झालाय कारण दोन्हीही जिल्हे दिलते. आपण ते पुढे क्वेश्चन बघणारच आहोत. भीमा नदीने बऱ्यापैकी पूर्णपणे पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा ह्या दोन्ही जिल्ह्यांना म्हणजे सामावून घेतले आहे. आता आपण भीमा नदीवरील धरण बघणार आहोत. तर भीमा
प्रॉपर भीमा नदीवर कुठले 3 मोठे धरण आहेत. कुठले तर चासकमान, मोठाबा आणि उजनी. आता आपण लक्षात कसं करणार की उज्जैन भीमा कसा झाला आहे, मोठाबा झाला आहे, मोठा झाला आहे. काय बा मोठा झाला आहे आपण म्हणतो ना तसं. उज्जैन भीमा मोठा झाला आहे चासकमान खाऊन. ओके, तर भीमा नदीवरतील 3 धरण कुठले आहेत तर उज्जैन, मोठाबा आणि चासकमान. उज्जैन भीमा मोठा झालाय चासकमान खाऊन. उज्जैन भीमा मोठा झालाय चासकमान खाऊन. ओके, आता कुकडी कुक करते. माणिक म्हणजे माणिक मोठे असतात ना ते येळगावच्या पिंपळावरचे माणिक कुक करते. येळगावच्या पिंपळावरचे माणिक कुक करते. येळगावच्या पिंपळावरचे माणिक मोती कुक करते. आलं की नाही लक्षात. आता मीना नदीवरती कुठल्या आहे तर वाळज आणि चिल्लेवाडी. मीना कशी झाल्या वाळल्या, वाळज म्हणजे वाळली. चिल्लाहून म्हणजे ओरडून चिल्लावून मीना कशी झाल्या वाळल्या. मीना पूर्ण वाळल्या कशानं तर चिल्लावून मीना वाळल्या. ओके, मीना नदीवरती कुठल्या आहे तर वाळज आणि चिल्लेवाडी. आता इंद्रायणी नदीवरती इंद्रायणीला ना तर चांगलेच ठोकर बसल्यात. कशामुळे तर भुशी वाळवायला टाकली आणि सगळं गायगुरांनी खाऊन गेली. भुशी वाळवायला टाकली आणि गायगुरांनी सगळी वाळवून खाऊन टाकली. ओके, इंद्रायणीला चांगली ठोकर लागली. कशामुळे तर भुशी वाळवणला टाकली आणि सगळ्या गायगुरांनी खाऊन टाकली. म्हणजे इंद्रायणी नदीवरती ठोकरवाडी, भुशी डॅम आणि वाळवण हे 3 धरण आहेत. ओके, आता आंबी नदीवरती कुठले आहे तर पानशेत, तानाजी. आता आंबी ही मुळेची उपनदी आहे. तर ही लक्षात ठेवण्यासाठी काय ठेवायचं तर तानाजी आहे ना, तानाजीने पानशेत केली. पान म्हणजे ते पानमाळा असते ना, पानमाळा त्या टाईपमध्ये पानशेत केली आणि त्याच्यात आंबीऐवजी काय लावली तर मुळ्याऐवजी काय लावली तर आंबी लावली. मुळ्याच्या ऐवजी आंबी लावली. ओके, तानाजीने पानशेत केली पण मुळ्याच्या ऐवजी आंबी लावली. म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात राहिलं की आंबी ही मुळेची उपनदी आहे आणि आंबी नदीवरतीच तानाजी सागर हा धरण आहे. म्हणजे तुम्हाला यात एवढं लक्षात आलं की मुळेची उपनदी आंबी आहे आणि आंबी नदीवरती पानशेत हे धरण आहे. त्या धरणावरच्या जलाशयाचं नाव तानाजी सागर आहे. आली की नाही ट्रिक लक्षात. ओके, आणि घोड डिंबच आहे बाई. हे घोडं तर डिंबच आहे बाई. आंबेगावचा घोडा तर डिंबच आहे म्हणतो ना आपण, तसं घोड नदीवरती डिंबे धरण आहे. ओके, आता पुन्हा एकदा इम्पॉर्टंट फक्त बघायचं आहे. इम्पॉर्टंट हे धरण एवढेच आहेत आणि एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. कोणतीच एक्झाम राज्यसेवेची आली तरी पण तुम्हाला हे एवढंच कामाला येणार आहे. ओके, तर बघा भीमा कसं झालं तर उज्जैन भीमा कसं झालं तर मोठावा झाला आहे बाई. कशानं तर चासकमान खाऊन उज्जैन भीमा मोठा झाला आहे. आता कुकडी काय तर येळगावच्या पिंपळावरचं माणिक मोती असते ना, तसं माणिक काय करते कुक करते म्हणजे शिजवते मी. आणि मीना काय झाल्या तर वाळून वाळल्या पाक. कशानं तर चिल्लावून म्हणजे चिल्लेवाडी आणि वाळज हे मीना नदीवरचे धरण आहेत. आता इंद्रायणीला तर चांगलीच ठोकर लागली बाई. उन्हाळ्यात कसं तिनं भुशी वाळवणीला टाकली आणि गायगुरांनी ती सगळी खाऊन टाकली. म्हणजे काय, इंद्रायणी नदीवरती ठोकरेवाडी, भुशी डॅम आणि वाळवण हे 3 धरण आहेत. आता आंबी ही मुळेची उपनदी आहे आणि आंबी नदीवरती पानशेत हे धरण असून त्या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर तानाजी सागर. तर आपण कसं लक्षात ठेवलं की तानाजीनं पानशेत केली पण त्यानं काय केलं तर मुळ्याच्या ऐवजी आंबी लावली. आणि घोड नदीवरती डिंबे धरण आहे. ते कसं तर घोडं तर डिंबच आहे बाई. ते पण कुठलं आंबेगावमध्ये. आंबेगावचं घोडं तर कसलं आहे सगळं डिंबच आहे बाई. राहिलं की नाही सगळं लक्षात. आता ना आपण यावरचे क्वेश्चन बघूया. आता ह्यात जास्त काय बघण्याची गरज नाही. भीमा काय तर पवना, पवना. कला 2 म्हणजे 2 नंबर. कसं लगेच सुटलं. बाकीच काय बघायची गरज तर आहे नाहीच ना. यात नद्या आणि त्यांच्या उपनद्या विचारलेल्या आहेत. तर ह्यात भीमा इकडे काय बघायचं 1 नंबरलाच आहे नीरा आपली. करा आणि नीरा भोगावतीसोबत पेत असतो ना, तर कला 1 काय आहे किती कुठं आहेत. कला 1 म्हणजे 4 नंबर. उत्तर किती आहे तुमचं 4 नंबर.
आता महाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा आणि गोदावरीच्या खोऱ्यात येतो? तर हे सोलापूर पण येतो आणि पुणे पण येतो. त्यामुळे आयोगाने हा क्वेश्चन हॅशटॅग केला आहे. 2012चा हा क्वेश्चन होता. त्याचबरोबर अहमदनगरचा, पश्चिम महाराष्ट्रामधले म्हणजे आपल्या अहमदनगरचा पण ह्यात समावेश होतो. त्यामुळे हा क्वेश्चन हॅशटॅग झालेला आहे. आता बरोबर विधान विचारलात. महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहेत का? हो आहे. कारण कर्नाटकात रायचूर जिल्ह्यातील कुरगुड्डी या ठिकाणी जाऊन ती भेटते कृष्णेला. आता ह्याच्यानंतरचं जे काही आहे ते आपण नेक्स्ट ज्यावेळेस आपण गोदावरीच्या नद्या उपनद्या बघेल ना, त्यावेळेस आपण पुढचं पण घेऊया. पण आपल्याला जे काही आपण आतापर्यंत भीमेचं शिकलो त्यातलं सर्व काही आपल्याला आतापर्यंत आलेलं आहे. आता ह्यात भीमेची उपनदी कोणती नाही हे विचारलं. यात काय येतं तर तो भाई आला, म्हणजे भामा आणि इंद्रायणी भाई आणि नीरा ते पण आहे. इंद्रावती ही भीमेची नाही तर ती गोदावरीची उपनदी आहे. आता ह्यात काय सांगितलं तर उपनद्या विचारल्यात. भीमेला काय आहे तर घोड मीना कुकडी सीना. त्यामुळे आता घोड मीना कुकडी सीना, ड ला 2. आता हे ड ला 2 ठिकाणी दिलं आहे. अ ला 4 तर ऑलरेडी आहेच. आता मांजराची उपनदी ब ला 1 येते. तावरज आहे त्यामुळे ब ला 1 म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 येतो. घोड मीना कुकडी सेना, त्यामुळे भीमाला 2. बघता क्षणी एक क्षणाचा विलंबही लागत नाही. लगेच आपल्याला या ट्रिकने उत्तर आपल्याला सुटत आहेत. आता भीमा आणि गोदावरी नद्यांच्या दरम्यान कोणती डोंगर आहे तर विंचा तसा गोह हरिश्चंद्र बालाघाट. हे आपण ट्रिक्स आपण नंतर शिकणार जातात. तसं पण तुम्हाला माहीतच जातात. भीमा आणि गोदावरीमध्ये हरिश्चंद्र बालाघाट ही डोंगररांग आहे. आता महाराष्ट्रातील तिच्या उपनद्या विचारल्यात ना. भीमाला काय आपली कऱ्हा, भीमेला करा एला किती 3 2 जागी आहे. आणि कृष्णेला काय भीमा, बीला 4. 3 नंबरचा आपलं पर्याय क्रमांक येतो. कृष्णेची उपनदी भीमा आहे आणि भीमाची उपनदी करा आहे. ओके. आता काय विचारलंय, गोदावरी आणि भीमचा तसा गोह हरिश्चंद्र बालाघाट म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 3 येतं 13चं. आणि खाली भीमाची उपनदी नाही. सीना आहे, मान आहे, भामा आहे. तेरणा ही भीमाची उपनदी नाही आहे. तर घोड मीना कुकडी सीना आणि लास्टला मान ह्या सगळ्या भीमेच्या उपनद्या आहेत. तर मित्रांनो 21,000 संचमधील आत्तापर्यंत 2025पर्यंत जेवढे काही PYQ आलेले आहेत त्या पण फक्त भीमा नदीवरच्या आपण सगळे इन्क्लूड करून घेतलेले आहोत. तर तुम्हाला हा लेक्चर कसा वाटला आणि यात काय सुधारणा हव्यात ह्या नक्की तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.